कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धनु काय ग? अगं राहून राहून ना तात्यांचा तो चेहराच डोळ्यासमोर येतोय बघ। त्यांना तसं बघून ना मनात कसं तरी झालं ग अक्का। वय ग, माझ्या तर हातापायाला मुंग्याच आलेल्या। आणि एवढी वर्ष झाली ताते दारू पितात, असं कधीच नाही झालं। मग एकदम कसं झालं ते नाही माहित, पण हा असा दिवस ना आपल्या कोणाच्याच आयुष्यात परत कधीच कमबॅक होऊ नये। खरंच आत्याला भेटून किती आनंदात होतो आपण, चांगले हसत खेळत आलो आणि दुसऱ्या क्षणाला दुःख हजर झालं। खरंच लय विचित्र असतं ना आयुष्य। तुळजा वहिनीनं तात्यांना एकदम दारू सोडायला सांगायला नको होतं, तिने एकदम दारू सोडायला सांगितल्यावरच त्रास झालाय तात्यांना। भाग्या, हा गा असा विचार नको करू। वहिनीने जे काय केलं ते तात्यांच्या चांगल्यासाठीच केलं ना, त्याच्या मागे तिचं काय वाईट हेतू होता का? नव्हता ना। नाही तर काय, वहिनीने ते फास्ट एड वेळेत केलं नसतं तर तात्या हॉस्पिटल पर्यंत नीट पोहोचलेच नसते। काय म्हणते ही? अगं फर्स्ट एड म्हणजे वहिनीने तात्यावर जे प्रथम उपचार केले ना ते। हा खरे, वहिनी डॉक्टर आहे ना म्हणून तर आपल्याला फायदा झाला, नंतर आपल्या पायाखालची जमीनच सरकलेली ग। आणि दादानं पण वेळेत तात्यांना हॉस्पिटलला नेलं, ते दोघं होते म्हणून आपले तात्याच आपल्यात आहेत। खरंच दादा आणि वहिनी असंच एकत्र असेल ना तर या घरात दुःखाची सावली कधीच पडणार नाही। त्यांचा संसार सुखाचा होईल आणि या घरात कायम आनंद नांदन। खरे, अगदी मनातलं बोललीस। चला झोपूया। हा जो संसार पत्त्याच्या बंगल्यागत कधी पण मोडत, अशा संसाराच्या फुलण्याची स्वप्न बघतायत यांना मला काय सांगता पण येईना झाले। सॉरी सूर्या, मी रात्रभर अशीच झोपून होते का? वय बोलता बोलता झोपून गेलीस तू, आणि मला पण नंतर कळालं। मला उठवायचं तरी होतंस ना, आणि तू रात्रभर असाच बसून राहिला होतास। हा, तुझी परत झोप मोड झाली असती ना म्हणून मग। आणि मग तुझ्या झोपेचं काय? रात्रभर जागा होतास, वेडायस का रे तू? त्यात काय एवढं, तू दिवसभर धावपळ करून दमली होतीस आणि एवढी चांगली झोप लागली होती म्हणून म्हणलं कशाला उठवा ना। आणि एकदा झोप मोड झाली ना पर मग झोप लागत नाही नीट म्हणून। तू पण थकला होतास, तुलाही यामध्ये किती त्रास झालाय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।